या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन सोहळा उत्साहात साजरा। पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन सोहळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे अत्यंत उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त क्राइम ब्रांच, पोलीस आयुक्तालय सोलापूर यांच्या शुभ हस्ते झालं। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदकुमार पाटकर, रिजनल मॅनेजर, स्टेट बँक ऑफ इंडिया सोलापूर रिजन यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव आदरणीय दशरथजी गोप होते। सर्व मान्यवरांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचं पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, खजिनदार गोवर्धन कमटम, विश्वस्त पांडुरंग दिड्डी, श्रीधर चिट्ट्याल, नागनाथ गंजी, नागनाथ श्रीरामदास, मधुकर कट्टा, गणेश गुज्जा तसेच कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे युवराज मोटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे देणगीदार रामदास पुल्ली, प्राचार्य गीता सादुल, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम, पर्यवेक्षक परमेश्वर बाबळसुरे यांची व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती। अध्यक्ष मनोगतात दशरथ गोप यांनी संस्थेच्या 114 वर्षाच्या गौरवशाली परंपरेची माहिती दिली। बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनींचे कौतुक करत आमच्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील कन्या भविष्यात चूल आणि मूल या ठिकाणी थांबणाऱ्या नाहीत, तर स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी जीवन जगतील आणि मला खात्री आहे की प्रसंग आल्यास आपल्या आईवडिलांचं पालन करता होण्यास देखील ते सक्षम आहेत, अशी आर्त भावना व्यक्त केली। स्नेह संमेलनात सहभागी विद्यार्थिनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे उद्घाटक अश्विनी पाटील यांनी आपल्या मनोगतातून सायबर क्राईम, सोशल मीडियाविषयी माहिती सांगितली। महिलांनी स्वावलंबी बनणं आजच्या जगात अत्यंत महत्त्वाचं आहे। या जगात आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी जिद्द चिकाटी असणं महत्त्वाचं आहे असं सांगितलं। प्रमुख पाहुणे आनंदकुमार पाटकर यांनी आपल्या मनोगतातून कॉलेज जीवनातील 5 वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहेत। ते आपल्या जीवनाची दिशा ठरवतात। आईवडिलांचा आदर करा, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करा, मोबाईलपासून दूर राहा, श्रम केलं तर आपण उच्चस्थानी पोहोचतो, वेळेचा सदुपयोग करा असं सांगितलं। प्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल यांनी स्वागत, प्रस्तावना, अहवाल वाचन करताना महाविद्यालयातील विविध उपक्रम, शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा याबद्दल माहिती दिली। महाविद्यालयातील मुलींच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, मुलींचे कौशल्य विकसित व्हावं, विद्यार्थिनींना प्रेरणा मिळावी यासाठी पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचं आयोजन केल्याचं सांगितलं। कला विभाग व वाणिज्य विभागातील इयत्ता 12वी फेब्रुवारी-मार्च 2025 बोर्ड परीक्षेत महाविद्यालयातून व विषयातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील बक्षीसपात्र विद्यार्थिनींना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं। स्नेहसंमेलनात एकूण 229 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला। कोळी नृत्य, गोंधळ गीत, तेलुगू गीत, देवी गीत, लोकगीत, लावणी, जुने अजरामर गीतं, भारूड, हिंदी रिमिक्स, मुकनाट्य, कपल डान्स आदी गीतांवर सुंदर व बहारदार नृत्य सादर केले। या प्रसंगी महाविद्यालयातील आदर्श वर्ग, आदर्श विद्यार्थिनींचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। स्नेहसंमेलनात परीक्षकामार्फत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थिनींनी आणि माता पालकांनी संपूर्ण सभागृह भरून गेलं। बक्षीसपात्र विद्यार्थिनींची यादी वाचन कुमार सोलनकर यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय सुमित्रा कुडकेल यांनी केला। सांस्कृतिक विभाग प्रमुख चंद्रकांत करपे, सुजाता विन्नू यांनी सूत्रसंचालन केलं। अपर्णा लक्षटी यांनी आभार मानले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख चंद्रकांत करपे, बक्षीस वितरण प्रमुख लक्षटी अपर्णा, तसेच श्री करणकोट, सोलनकर, सौ शेख, सौ नामापल्ली, सौ अभंग, श्रीमती बंडगर, श्री करे, सौ मिठापल्ली, सौ कुसेकर, श्री अंबादास रच्चा, श्री पठाण, श्री मिरजकर, श्री बिराजदार, सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतला। स्नेहसंमेलनासाठी परीक्षक म्हणून माजी उपप्राचार्य श्री गोपाळ मुडदिड्डी व सौ दास मॅडम यांनी काम पाहिलं।
अगं नाही ग, आपल्या तुळजापूरची आई भवानी, आपल्या सोलापूरची रूपा भवानी. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी नियुक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28, 93 59 48 11 95, 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.